अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 41. दैत्यकृत महामायास्तवन. दैत्यकृत राजपुत्र हरण. राजपुत्रास मारण्याचा प्रयत्न. त्याचे वसिष्ठांच्या आश्रमात जाणे. वसिष्ठकृत राजपुत्र संरक्षण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. म्हणे वाराणसी सिवासी वेदधर्मादीपकासी पाहता त्या राजपुत्रासी हुंडासुरासी भय झाले. वैरूप्य वैवर्ण होऊन म्हणे माझे सरे जीवन तेजस्वी हा नृपनंदन करील कंदन पुढे माझे. हाची यौवना येता मग नये माझ्या हाता जरी धरावा आता तरी चित्ता भीती वाटे. कुणीही समर्थ देव याचा रक्षी जीव म्हणून माझे बुद्धिवैभव सर्वथैर्व खचले हे. तर वाराणसवासी म्हणजे काशीला राहणारे वेदधर्मा गुरु आपल्या शिष्याला म्हणजे दीपकाला सांगता आहेत. अशा प्रकारे त्या राजपुत्राला बघून तो जो हुंडासूर नावाचा दैत्य होता त्याला भीती उत्पन्न झालेली आहे आणि तो विचार करतो आहे. त्याचा चेहरा कसा झालेला आहे त्याला पाहून त्याचा चेहरा फिकट झालेला आहे, म्हणजे चेहरा पडलेला आहे त्याचा. आणि तो विचार करतो आता हा मुलगा पुढे मोठा होईल आणि तरुण झाल्यानंतर माझा वध करेल म्हणे. कोण रक्षण करतं आहे याचं हा त्याला काही कळत नव्हतं. स्वर्ग भूमी पाताळ या धुंडिता असा प्रबळ कोणी नसे तेव्हा घननीळ हा सबळ खास असे. आणि एखादा शत्रूच त्याला माझा शत्रू आहे तो त्याचं संरक्षण करतो आहे म्हणे. असता इतर जरी तरी खास तयावरी माझी माया पडती निर्धारी तेव्हा दैत्यारी हा असावा होईना का घननीळ महामाया असे पद सबळ तिचे धरिता चरण कमळ ती बळ देईल मला हे मनात आणून हुंड दैत्य कर जोडून म्हणे महामाये धावून दे आश्वासन ह्या दासा. आणि मग तो विचार करतो आहे हा किती का म्हणजे विष्णू का असे ना अवतार घेऊन आलेला किंवा मग जो कोणी असेल किती का मोठा असे ना म्हणे, पण मी याचं हे करतो म्हणे निपात करतोय म्हणे. म्हणून तो महामायेला शरण जातो आहे आणि महामायेला सांगतो आहे की तू आता मला सहाय्य कर असं. हे अंतःकरण माझे इच्छी चरण तुझे तू सर्व दुःखाचे ओझे. आज माझे उतरी हे तुझा प्रसाद झाल्यावरी मग कोण मशी वैर करी मीच सर्वांच्या उरावरी बसेन मातोश्री निश्चय. मी अज्ञ तुझा बाळ तू करी माझा प्रतिपाळ माझ्या हाती दे हा बाळ करी सफळ उद्योग माझा. तर मग तो सांगतोय महामायेला की तू मला सहाय्य कर आणि हा मुलगा मला प्राप्त होऊ दे म्हणे. मी अन्नपान सोडून तपून राहिलो अनुदिन आता तू कृपा करून अवलोकन करी माते. जरी बळी असेल अरी तरी किंवा सहाय्य करी हरी जरी तू कृपा करीसी तरी परवान धरी कोणाची. आणि हा जो शत्रू आहे हा किती का बळी असे म्हणजे बळवान असे ना आणि याला विष्णूचं जरी साथ असेल तरीसुद्धा तू जर माझ्यावर कृपा केली तर मग मी हे पावेल म्हणे यशस्वी होईल म्हणे. असा तो महामायेची स्तुती करतो आहे आणि सांगतो आहे. मी बहिस्त सोन राहिलो दीनवदन आत जावया मन अनुमान करीतसे तू क्षिप्र प्रसाद करसी तरी अशक्य काय आमासी मग मी कोणासी न आटोपेन. जर तू कृपा कटाक्षाने माझ्याकडे बघितलं तर मग माझ्याकडे कोणाची पाहण्याचीच हिंमत होणार नाही म्हणे. असं म्हणून तो सांगतो आहे आणि मी उपाशी तापाशी राहून सर्व हे सहन करतोय म्हणे. आता काय करू मला सांग, मला खूप चिंता लागलेली आहे म्हणे. सर्वज्ञ जो वैकुंठवासी प्रळयी तू तयासी निद्रारूपे व्यापसी मग इतरांशी कोण गणी. मी अन्नोदकावीन येथे पावतोशीन तू न करिता कृपेक्षण मजला मरण येईल की. तर तुझं मला सहाय्य केलं नाही तर मी मरून जाईल म्हणे. आता भक्तवत्सले हो प्रसन्न तुला मध्यमांस बळी देईन महामाये तुला नमन दे वरदान मोहिनी. तर तू मला सहाय्य कर मी तुला मध्यमांस आणि बळी काय पाहिजे ते पण देईल म्हणे तुला. असं तो सांगतो आहे महामायेला. दैत्य असा मोहिनीसी भक्ती धरुणी राजसी प्रार्थी मग तियसी ये करुणा तयाची. आणि मग अशा प्रकारे त्या देवीला दया आलेली आहे. तो अंतपुरातून दासी बाहेर येऊन बैसली तिला पाहून दैत्याचे मन रुष्ट झाले
म्हणे प्रवेशून इच्या शरीरी सुखे जावे अंतपुरी, असे आणुनी अंतरी तिच्या शरीरी प्रवेशला. जी विज्ञप्ती तिची तिला तो सर्वता खेची, ती शक्ती स्वतःची तिची व्याप्ती करी अंगी. प्रच्छन्नपणे तो असा सुतिका गृही सहसा, आला तिच्या सह तसा कोण कसा ओळखी तया. म्हणे मी प्रसन्न झाली मोहिनी, म्हणून आलो या सदनी, आता जपून प्रवासिनी सर्वा मोहिनी टाकतो. आणि अशा प्रकारे ती देवी त्याला हे झालेली आहे आणि तो मनात विचार करतो. आता एक दासी बाहेर येते, तेवढ्यात त्या राजवाड्यातून दासी बाहेर येते आणि तो म्हणतो हिच्या शरीरात मी आता प्रवेश करतो आणि जिथं ते बाळ आहे तिथं जातो म्हणे. आणि तो आता निघालेला आहे. जी तू प्राज्ञाच्याही बुद्धीसी प्रस्वापिनी मोह घालिसी, ती तू आता या समवासी. निजवी सर्वांशी सत्वर, कोणी न पाहावे मज, अशी सर्वा येवो निज. प्रातःकाळी सहज सर्वांशी निज खुलवी. तो महामायेला सांगतो आहे की तू सर्वांना झोपवून दे आणि मी काय करतो हे कोणालाच कळू देऊ नको आणि सगळे इतके गाढ झोपू दे की सगळ्यांना सकाळपर्यंत त्यांची झोपच उडू देऊ नको म्हणे. झोप घनदाट सर्वा यावी, असा मंत्र मायावी. योजी मग ती देवी गाढ निजवी सर्वात. आणि मग त्या देवीने असा मंत्र काही टाकला की सगळेजण गाढ झोपून गेलेले आहेत. तो आनंद पाहुनी त्या बाळा उचलुनी, घे त्वरे करुणी चाले निजपुरा. आणि मग तो दैत्य होता तो एका दासीच्या शरीरात घुसून ते गेलेला आहे आतमध्ये आणि बाळाला उचलून घेऊन चाललेला आहे. तयान वारी दत्त मंत्रशक्ती ते मान देत, सर्व होती मोहित दैत्यचेष्टा नेनती. दत्तगुरूंना माहिती होतं, पण ती जी मंत्रशक्ती होती तिचा आदर करावा म्हणून दत्तगुरूंनी काहीच हे केलेलं नाही आहे, म्हणजे काहीच उपाय केलेला नाही आहे. सर्व प्रस्तुप्त पडले, कोणी त्याला न पाहिले. त्याने आकाशगमन केले, बाळा नेले नगरात. आणि मग अशा प्रकारे सगळे सुस्त होऊन झोपलेले होते आणि त्या गाढ झोपलेले असताना त्यांनी त्या बाळाला उचललं आणि आकाशमार्गाने आपल्या नगरात घेऊन गेलेला आहे तो हुंडासूर. सर्वज्ञ भगवान दत्त, ज्याचे अगाध चरित्र भक्ताचे करावे हित, हेची सतत चिंती जो. सुकृत नाम उच्चारिता, जो तारी निर्भक्ता मग सतत सेविता. ते नियुक्ता टाकील की बाळाप्रती नेऊन, दैत्य स्वभारेला बोलावून, तिचे करी बाळा देऊन, म्हणे छेदुनी शिजवी याते. आणि एक वेळा जरी देवाचं नाव घेतलं तरीसुद्धा त्याला पुण्य घडतं, त्याला म्हणजे त्याला पुण्य घडतं आणि त्याच्या हातून सत्कर्म घडतं. आणि हे तर मग तो राजाने त्याचं खूपच सेवा केलेली होती, त्याला तो कसं हे होऊ देईल. अशा प्रकारे ते सगळे ह्या ज्या लीला आहे ते दत्तगुरू बघत होते सर्व. आणि तो जो राक्षस होता त्याने काय केलं, त्या बाळाला घेऊन आपल्या पत्नीकडे दिलेलं आहे आणि सांगितलं याला मारून टाक आणि याचं मांस मला शिजवून दे म्हणे. जो यज्ञ जप आदिक करुणे राजा उपजविलेक, तो हा माझा अंतक याचा पाक करी वेगे. तर त्या राजाने यज्ञ दान जप तप सर्व करून ह्या बाळाला जन्म दिलेला आहे आणि याचा तू आता अंत करून टाक म्हणे, असं तो सांगतो आहे आपल्या पत्नीला तो राक्षस. म्या हा महायत्न करुणी मिळविला जाण, याला आताच हाण प्रातरशन करावया. हे अदृष्ट माझे सबळ, म्हणून मिळाला हा बाळ, हय गय करिता हा काळ निर्मूळ करील. तर मग म्हणे मला सकाळच्या नाश्त्यासाठी न्याहारीसाठी याचं तू छेदन करून टाक आणि याला मारून टाक म्हणे, असं सांगतोय पत्नीला. मी खूप कष्टाने याला प्राप्त केलेलं आहे म्हणे. अरिष्ट माझे टळावया, याला आणिले भक्षावया. त्याचे हे वाक्य ऐकून या त्याची भार्या भ्याली, बोले मग ती पतीसी कामारिता बाळासी, हा काळ तुम्हासी केवी शत्रू होईल. तर तिला भीती वाटलेली आहे ती त्याच्या पत्नीला. ती म्हणते हा एवढासा बाळ तुम्हाला कसं काय मारणार आहे म्हणे, का उगच मारताय म्हणे बाळाला. तुम्ही व्यर्थ घात करिता शास्त्र निंदित, कुळाचा करील घात. बाळ हत्या पाप हे केवळ साहस, लोकी होईल परिहास. दैत्य म्हणे तेस काय उपदेश हा तुझा. तर ती म्हणते अहो हे असं जर केलं तर आपल्या लोक सगळे निंदा करतील म्हणे आणि बाळ हत्या करणं हे खूप मोठं पाप आहे म्हणे, याच्याने आपल्याच कुळाचा नाश होऊ शकतो म्हणे, असं ती तिच्या नवऱ्याला सांगते त्या हुंडासुराला. दैवे हा शत्रू उपजविला, हा घेईल माझ्या प्राणाला. कष्टे म्या मिळविला, हा दयेला पात्र नाही. आचार्य आमुचा विरोचन, त्याचे असे वचन. अकार्यही करून आत्मरक्षण करावे, हेची म्हणत मान्य असे. देहाची आत्मा असे, हा प्रत्यक्ष दिसत असे, न तसे ते असद्ब्रह्म.
तर मग म्हणे जे आमचे आचार्य आहे त्यांनी सांगितलेलं आहे की वाईट कार्य का असे ना आत्मरक्षण करण्यासाठी वाईटही करावं लागलं तरी ते करावं म्हणे, म्हणून हा मुलगा काही दयेला पात्र नाही म्हणे, तर हा माझा प्राणच घेणार आहे, तर मी याला आता मारूनच टाकणार आहे म्हणे, आणि तू काही मला सांगू नको म्हणे. हेच ग्राह्य होय मत आता होता आत्मयाचा घात, मग कोण भोगील अर्थ हा पुन्हा दुर्लभ, हे गुह्य शास्त्रमत श्रीपुत्र गृहवित्त ज्याकरिता प्रिय होत तो प्रेष्ठ हा देह आत्मा. आणि म्हणे सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर आत्मा आहे म्हणे. हे घर दार मुलगा पत्नी जे काय आहे ते कशासाठी, जर देहच नसेल तर मग आपण काय हे करणार म्हणे, एवढी संपत्ती त्याचा उपभोग मी कसा घेणार म्हणे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर देह आहे म्हणे. म्हणून देह मात्र सदा रक्षेद्दारेपी धनैरपी पुनर्दारा पुनर्वित्तम न देहात्मान पुनः पुन्हा, हेच लक्षात आणून गुरुमतासी मानून ह्या बाळा मारून पाक करून दे सत्वर. तर पत्नी आणि धन केव्हाही मिळेल, पण एकदा आत्मा गेला तर परत मिळेल का, जीव गेला तर परत आपल्याला मिळेल का म्हणे, नाही. म्हणून तू आता ऐक म्हणे, गुरुने जे सांगितलं त्याप्रमाणे ह्याला मारून आण आणि दे लवकर स्वयंपाक करून म्हणे मला. समक्ष करवी पाक असे सांगून तो बालक तिच्या करी दिला धाक, मानुनी तो घेत असे चरण धरुणी बाळाचे, ती हाती दे सैरंध्रीचे तिला सांगे याचे हनन करी सत्वर. आणि अशा प्रकारे पत्नीच्या हातामध्ये त्यांनी त्या बाळाला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. मग तिने काय केलं, दासीला जवळ दिलेलं आहे आणि तिला काय त्या दासीला सांगितलं की याला मारून टाक आणि याचा स्वयंपाक कर म्हणे. हा मम पतीचा वैरी याचा पाक शीघ्र करी, आता ह्याचीच नेहरी करील राक्षसेंद्र. तर हा माझ्या नवऱ्याचा वैरी म्हणे, याला तू मारून टाक आणि याचीच न्याहारी बनव आणि तो मग माझा नवरा खाईल म्हणे, राक्षस खाईल म्हणे. मृत्यूचिंता मग जाईल पती अमर होईल, असे सांगून दे बाळ स्वय गुंते कार्यांतरी. आणि मग तिने ते दासीजवळ देऊन टाकलेलं आहे आणि ती दुसऱ्या कामाला निघून गेलेली आहे त्याची पत्नी. अपत्य ते घेऊन पाकस्थानी नेऊन बल्लवाचे हाती देऊन सैरंध्री वचन बोलत असे, तुवा महाशस्त्र घेऊन याचे करी हनन, मग मी पाक करून देईन हुंडासी. आणि मग तिने त्या आचार्याकडे दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तू याला मारून टाक आणि मग मी याचा स्वयंपाक करून देईल आणि राक्षसाला खाऊ घालेल, असं त्या दासीने त्याला सांगितलेलं आहे त्या बल्लवाला. तो सव्य करे धरी बाळ वामहस्ते करवाल, घेऊन या दोन वेळ प्रहार करी जोराने, शस्त्र पडता तयावरी धार मोडोनी पडे दुरी, मग तो बाळा भूमीवरून ठेवून मारी जोराने. दत्तदेवाने सुदर्शन तयावरी ठेविले रक्षण, म्हणून शस्त्र गेले म्हणून हे कोणी नेनती. तर मग अशा प्रकारे त्यांनी ते बाळाला मारण्यासाठी शस्त्र उगारलं आणि त्याच्या अंगावर टाकल्यानंतर ते शस्त्र मोडून गेलं, पण बाळाला काहीच झालं नाही. नंतर त्यांनी त्या बाळाला परत जमिनीवर ठेवलं आणि जोरात शस्त्र मारलं, पण दत्तगुरूंनी जे सुदर्शन चक्र आडवं लावलेलं होतं त्याच्याने परत ते शस्त्र मोडून गेलेलं आहे. अदृश्य असे सुदर्शन त्यावरी शस्त्र खनखन, वाजवून जाय मोडून बाळ हा सोनी राहिला, बाळ मेषा परी मारावया यत्न केला तो वाया, गेला हे पाहुनिया आश्चर्य तया वाटले. आणि मग तो जो मारणारा होता त्यांनी पाहिलं की त्यांनी शस्त्र मारलं की आवाज खनखन यायचा आणि ते बाळ जे होतं ते हसत होतं, मेंढ्यासारखं याला मारून टाकू आपण असं म्हणून मारतो, तर ते मुडतच नव्हतं, ते बाळाला काहीच होत नव्हतं आणि ते शस्त्र मोडून गेलेलं होतं. बाळका धरी सैरंद्री म्हणे बल्लवा बाळावरी, आता शस्त्रण मारी याचा कैवारी थोर असे, हा आत्मज कोणाचा कोण कैवारी याचा, हा निश्चय आमुचा होत नाही यथार्थ, दैव प्रबळ याचे मनोनी मन आमुचे, द्रवले आता याचे आम्ही रक्षण करावे. तर ती सैरंद्री होती, दासी होती, ती म्हणते याला त्या बल्लवाला की अरे याचा कोणीतरी कैवारी मोठा आहे म्हणे, तो त्याचं रक्षण करतो हे आणि आपल्या हातून काही हाता मरणार नाही म्हणे. आणि त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली आणि आपण का मारतोय म्हणे या बाळाला, असं राक्षसाचं काय यांनी घोडं मारलेलं आहे की हा त्याला मारायला बसलाय म्हणे राक्षस, तर आता आपण याचं रक्षण करू म्हणे. का दैत्य मारवी त्यासी हे न कळे आम्हासी, राजचिन्हे दिसती यासी हा दैवाचा पुतळा, हा होय रत्नोपम याला मारी कोण अधम, याची लक्षणे उत्तम हा परम भाग्यशाली. तर हा तर एकदम सुंदर आहे म्हणे, रत्नासारखा सुंदर श्रेष्ठ दिसतोय म्हणे आणि याचे
याच्या हातावर राजचिन्ह पण दिसत आहेत म्हणे. हा एक खूप भाग्यशाली मुलगा आहे म्हणे, याला कोण मारू शकेल म्हणे. म्हणून आता आपल्या मनात जी उत्पन्न झालेली आहे माया, याला आपण सोडून देऊ म्हणे. मग साहस सोडूनी बल्लभद्रवला म्हणी, बाळाचे दैवे करुणी शांत होऊनी बोले तो, हे सैरंद्री याला आता मी न मारीन सर्वथा. तेजस्वी ह्या पाहता पशुघ्न चित्ताही द्रवये, पहा प्रबल दैवल्याचे शस्त्र मोडले आमुचे, परी एक रोमन तुटे याचे वज्राचे कवच यावरी. तर म्हणे माझ्यासारख्या खाटकाला सुद्धा दया आली म्हणे, तो बल्लव सांगतो. तर हा इतका तेजस्वी आहे, याचं दैव एवढं प्रबळ आहे म्हणे, आणि याला मारताना आमचं शस्त्र मोडून गेलं, पण त्याचा एक केससुद्धा वाकडा झालेला नाही म्हणे. याला कोणीतरी वज्रासारखं रक्षण करतंय म्हणे. असं म्हणून तो त्या सैरंध्रीजवळ तो देतो आहे तो बल्लव. शस्त्रे पंचत्व न पावे याला दुष्ट दानवे, व्यर्थ का मारवावे परी हा दैवे रक्षिला की. आणि म्हणे कितीसुद्धा हे केलं, मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा जिवंतच आहे म्हणे. असं म्हणून तो त्या दासीकडे देतो आहे. हा वाचोनी हसत असे, ज्याचे दैव प्रदक्षिण असे, ज्याला कर्म रक्षित असे, तया कसे कोण मारिल. तर मग ज्याचं दैव अनुकूल आहे म्हणे, त्याचं कोणीच काय वाकडं करू शकत नाही म्हणे. जे आपत्तीमध्ये पडती घोरवणी हिंडती, नदी प्रवाह वाहती किंवा पडती अडचणीत, तया शरण होता देव, कोण घेई त्याचा जीव. शस्त्राग्नी विष वैभव तेथे अभाव पावेल की. आणि मग ज्याला कोणी म्हणजे ज्याचं रक्षण देव करतो त्याला कोणीच मारू शकत नाही. एखादा संकटात पडलेला आहे किंवा घोर वनात अडकलेला आहे किंवा नदीच्या प्रवाहात वाहतो आहे किंवा अग्नीत कुठे काही असेल, पण त्याचं जर देवरक्षण करत असेल तर त्याला त्याच्या केसालाही धक्का लागत नाही म्हणे. असं ह्या मुलाचं आहे म्हणे. हा अमंद भाग्य जाणून म्या शस्त्र दिले ठेवून, असे बल्लवाचे वचन ऐकून बोले सैरंध्री. हा तर मुलगा मोठा भाग्यवान आहे म्हणे, आणि याला मारण्याचं मला हिंमत नाही होत म्हणे आता म्हणे. असं तो बल्लव सांगतो आहे. तुझे शांत मन झाले तर दुसरे ठाई सत्वर, नेऊनी ठेवी हा कुमार, हे कृत्य असुर न जाणो. असो तंतू हा कोणाचा, तू प्राण वाचवी याचा. मग असा हा बोल तिचा बल्लवाच्या मना आला, ही अशी मती तयाची वळे ही कृपा दत्ताची. अंतर्यामी तो सर्वांची अंतःकरणे कान वळवी, बाळा वसिष्ठाचे दारात ते नेऊनी ठेवी ती त्वरित, मारुणी मृगाचा पोत विश्वासे मांस देती ते. आणि म्हणे आपल्या मनात जी माया उत्पन्न झाली, हा कोणाचा का मुलगा असे ना म्हणे, पण याचा आता आपण प्राणरक्षण करायला पाहिजे. आणि त्यांनी मग त्या बाळाला घेतलेलं आहे आणि हे राक्षसाला कळू नाही द्यायचं म्हणे. आणि मग एक हरणाचं लहान पिल्लू आणून त्यांनी त्याचं मांस करून शिजवलेलं आहे आणि त्याला दिलेलं आहे त्या दैत्याला, आणि ते बाळ वसिष्ठ मुनींच्या दारात नेऊन ठेवलेलं आहे. दैत्य म्हणी हर्षुनी ते बाळ मांस मानुनी, विश्वासे खाऊनी धन्य मानी आपणा. हे मैद्वर्याचे मास मी बक्षिले आता खास, म्या जिंकले मृत्यूस चिरंजीव झालो म्हणे मी. आणि त्या दैत्याने काय खाल्लं, हरणाचं मांस खाल्लं, आणि त्याला असं वाटलं हे माझ्या वैर्याचं मांस मी भक्षण केलेलं आहे, आता मी मृत्यूलासुद्धा जिंकून घेतलेलं आहे आणि चिरंजीव झालेलो आहे म्हणे. असा तो मनात म्हणत होता. पण खरं वेगळंच होतं. तो बाळ कुठे गेला आता, वसिष्ठ मुनींच्या आश्रमाच्या दारात नेऊन ठेवले त्या दोघांनी. अस्वतंत्र मनसुनी मूर्खही घमंडी मानी, ज्यावेळी ज्याची मृत्यूहानी ती ते कोण फिरविल. तो 5 घटी शेष रात्र राहता इकडे मुनीश्वर, उठून ये बाहेर तव दारी पोर रडतसे. आणि मग अशा प्रकारे तो आनंद मानत होता. आणि इकडे काय झालं, अर्धी रात्र झाली आणि ते ऋषी बाहेर आले. पाहतात तर त्या दाराशी एक बाळ रडतं आहे. ते कौतुक मानुनी मुनिगणासह येऊनी, त्या बाळका ते पाहुनी आश्चर्यमनी करीतसे. किमर्थ याला कोणी रात्री येथे ठेविले हे न कळे माते, आता लावूनी ध्यानाते ज्ञाने याते जाणावे. आणि मग ते विचार करत आहेत, एवढं रात्रीचं इथं आणून कोणी ठेवलं म्हणे या बाळाला, हा कोण आहे, आता ध्यान लावून बघतो म्हणे मी, असे ते ऋषी म्हणतायत. जो संमत विदैवास तो वसिष्ठ ध्याने जाणे त्यास, मग म्हणे मुनिगणास याचा इतिहास सांगतो. आणि मग त्यांनी ध्यान लावलं आणि बघितलेलं आहे हा मुलगा कोण आहे ते. वदान्य जो श्रीदत्त तो आयुराजा ते वर देत, इंदुमतीच्या उदरात हात सुत जन्मा आला. शुक्रांते वासी हुंडासुर याने रिपू मानुनी हा पोर, माराया आणिला सत्वर तो हा दैवे येथे आला.
आणि मग त्यांनी ध्यान लावून बघितलं तर हा त्या राजाचा मुलगा आहे, आयुराजाचा मुलगा इंदुमतीच्या उदरातून जन्माला आलेला आहे आणि त्या हुंडासुराने याला इथं आणून टाकलेलं आहे, हुंडासुराच्या सेवकांनी आणलेला आहे म्हणे. हा दिसतो दिव्यलक्षण पूर्णचंद्र समवदन रत्नोपम राजलक्षण विशाळ लोचन सुंदर. हा तर खूप सुंदर आहे म्हणे. पूर्णचंद्रासारखं याचं वदन आहे आणि याचे सगळे राजलक्षण दिसत आहेत म्हणे याचे. वाटे आताच जन्मला दैव गर्भसा दिसेत भला दत्त रक्षितसे याला यावर घाला कोण घालीन. तर मग म्हणे हा जसा काही देवाच्या पोटी जन्माला आलेला आहे असंच वाटतं म्हणे. आणि याचं रक्षण कोण करत आहे तर दत्तगुरू करतायत म्हणे. परात्मा दत्तात्रेय जगद्व्यापक श्रुतिगेय त्याचा प्रसाद मिथ्या न होय हा बाळ अजय होईल आहे. तर असा जगताला व्यापून राहिलेला कोण दत्तगुरू. वेदांनी स्तवन केलेला कोण तर दत्तगुरू. त्यांनी त्यांच्या प्रसादाने हा मुलगा जन्माला आलेला आहे. तर याला कोण जिंकू शकेल म्हणे. दैत्यास मारुणी सत्वर सर्व आपत्ती दूर करील हा चक्रवर्ती होईल शूर समवंशाधार हा. हे भविष्य खास म्हणून जव बोले वसिष्ठ मुनी तेव्हा आकाशातून देवांनी केली पुष्पवृष्टी. आणि मग असा हा सोमवंशातला मुलगा आहे म्हणे. हा दैत्यांना मारून सगळ्यांचे संकट दूर करणारा आहे म्हणे. ही भविष्यवाणी ऐकली आणि देवांनी सुद्धा आकाशातून पुष्पवृष्टी केलेली आहे. मुनी आज्ञेने ते ऋषी आशीर्वाद देती बाळासी जो व्यापी जगासी तो दत्त बाळासी प्रतिपाळ. जो पयफेन धवल तो दत्त राहो रक्षो हे बाळ आपत्ती वारुणी ते काळ रक्षो भूत खल ग्रहांतता. आणि मग दुधाच्या फेसासारखा शुभ्र असा कोण तर दत्तगुरू. ते याचं रक्षण करो आणि भूतांना आणि दुष्टग्रहांना मारणारा तो दत्तगुरू याचं रक्षण करो. तो वसो हृदयात अरिष्टाचा करो घात असे म्हणून विभूत लाविती ते बाळासी. आणि मग अशा प्रकारे त्याच्या कपाळाला विभूती लावता आहेत ते ऋषी. हृदय वसिष्ठांचे मोहिले तया बाळा उचलले अरुंधतीचे करी दिले मन झाले तिचे हृष्ट. आणि मग त्यांनी हिच्याकडे दिलेले अरुंधतीकडे दिलेले आहे वसिष्ठ मुनींनी त्या बाळाला. जसा मातेच्या स्तना बाळ पाहता सुटे पाना तसा सुटला पाना तिच्या स्तनातून तेव्हा सर्वात्मा त्रिपुत्र त्याचे कौतुक विचित्र. आपण राहुणी स्वतंत्र जगद्यंत्र चालवी मुनिध्यक्ष वसिष्ठ ऋषी म्हणे हा बांधील शत्रुसी म्हणून नहुष नाम द्यासी ठेविले म्या. मग त्यांनी त्याला हे करायला लागले, सांभाळायला घेतलेलं आहे. आणि त्याचं नाव काय ठेवलेलं त्या बाळाचं नहुष. का बरं नाव ठेवलं तर हा सर्वांचं हे करणार आहे म्हणे राक्षसांचं. आणि ज्याचं सर्व मुनींचा हा अध्यक्ष आहे. नहनन बंधनम म्हणजे कर्ता सनहुषा स्मृता नमा ज्याच्या शेवटी आहे असा ओम ज्याच्या सुरुवातीला आहे व दत्तात्रेय हे चतुर्थंत रूपमध्ये आहे असा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः असा. तर मग त्यांनी हे केलेलं आहे, त्याचं नाव काय ठेवलेलं आहे नहुष नाव ठेवलेलं आहे. सत्पक्ष हो धरुणी दुष्टा ठेविले बांधुनी न बंधनम असे स्मरुणी नहुष नाम ठेविले म्हणजे सर्वांना हे करणार आहे, तो बंधनातून मुक्त करणार आहे असं. बाळकावरी प्रीती ठेविती दंपती सर्व प्रकारे रक्षिती नवी संभ्यती क्षणभरी त्याने रोदन करिता अरुंधती गावनी गीता थारवी तया पोता दैवनाथा क्षण. अशा प्रकारे ती गाणे म्हणून त्याला झोपवत होती, त्याला सांभाळत होती अरुंधती. समाधी सुख अंतरुण मुनी करी बाळाशी जतन त्याचा स्नेह वाढवून राजनंदन वाढेतो. आणि मग ते गुरु त्याला सर्व शिकवता आहेत आता आणि सांभाळता आहेत. तर त्यांच्या घरी हा राजाचा मुलगा वाढतोय. मानी माता अरुंधतीशी ताता म्हणे वसिष्ठाशी असा तो पुत्र तयासी मोहाविष्ट करी. आणि त्यांनाच तो आईबाबा म्हणायला लागलेला आहे. तो मात्र अंतर नेने बाळ दैवे वाढेला विशाल येता मुंजी बंधन काळ उपनयन करी मुनी. जो नृपाचा अधिकार तदनुसार संस्कार करुणी सांगे वेदचार सहस्राशांत सहित. तर मग त्याचा आता मुंजी करायची वेळ आलेली आहे त्या बाळाची. आणि जे राजाने करायला पाहिजे जे संस्कार ते आता हे मुनी करत आहेत. त्याला सगळं काय शिकवलं सांख्ययोग न्यायक
विशेषक, मीमांसा, उत्तर मीमांसा, वेदांत जे काय आहेत हे 6 शास्त्र जे आहेत ते शिकवता आहेत आणि वेद पण सांगता आहेत, 4 वेद पण सांगता आहेत. तो 14 विद्या निपुण झाला, 64 कळा प्रवीण, धनुर्वेद निपुण, न्यायसम्मत झाला तो. आणि मग 64 कळा त्याला प्राप्त झालेल्या आहेत, धनुर्विद्येत निपुण झालेला आहे आणि 14 विद्यासुद्धा त्याला प्राप्त झालेल्या आहेत. परमादरे करुण मुनीचे करी सेवन, वसिष्ठ प्रसन्न होऊन दे सांगोने अस्त्र रहस्य. आणि मग नंतर मग त्याला हे पण शिकवलं, अस्त्रांचं काय असतं, अस्त्र रहस्य जे काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. धनुर्विद्या सर्व काही त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. त्या पुत्रा सोमवंशी जन्म असूनी वसिष्ठापासी, विद्या मिळती दैववशी हे आयुषी न ठावे. आणि मग तो मुलगा आयुराजाच्या कुळात जन्माला येऊन सोमवंशामध्ये येऊन तो कुठे विद्या प्राप्त करतो आहे, वसिष्ठांपाशी. तर कशाने, दैवाच्या योगाने त्याला सर्व प्राप्त होत आहेत. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 1चत्वारिंशतोऽध्यायः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु।